स्वामी समर्थ कथासंग्रह 1. कथा सत्याची ताकद. एक माणूस स्वामींना विचारतो, स्वामी, खोटं बोलून पैसा मिळतो, मग खरं का बोलावं? स्वामी म्हणाले, खोटं बोलून मिळालेलं सुख क्षणिक असतं. सत्याचा प्रकाश उशिरा का होईना पण कायमचा असतो. शिकवण. सत्य हेच खरे सामर्थ्य आहे. सत्यावर चालणाऱ्याला देव स्वतः साथ देतो. दुसऱ्या कथा प्रेमाचं महत्व. एक तरुण म्हणाला, स्वामी, लोक माझ्याशी वाईट बोलतात, मीही त्यांच्यावर रागवतो. स्वामी म्हणाले, द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमाने कटुता वितळते. शिकवण. जग जिंकायचं असेल तर तलवारीने नाही, प्रेमाने जिंका. 3. कथा आळसाचं नुकसान. एका शिष्याने विचारलं, स्वामी, काम करायला मन लागत नाही, आळस येतो. स्वामी म्हणाले, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो आयुष्य अंधारात ढकलतो. शिकवण. कष्ट हेच भाग्याचे दार उघडतात. आळस सोडा, परिश्रम करा. 4. कथा मैत्रीची किंमत. एक भक्त म्हणाला, स्वामी, मित्र कसे निवडावेत? स्वामी म्हणाले, वाईट संगती नरकाकडे नेते, चांगली मैत्री देवाकडे नेते. शिकवण. खरी मैत्री म्हणजे पाठिंबा, जो संकटातही साथ देतो. 5. कथा मनाची शांती. एका गावकऱ्याने विचारलं, स्वामी, मी रोज भांडण करतो, मनात शांतता नाही. स्वामी म्हणाले, मन स्वच्छ ठेवलंस तर देवाचं घर तिथेच उभं राहते. शिकवण. मनात शांतता असेल तर बाहेरचं जग आपोआप सुंदर दिसतं. 6. कथा स्वावलंबन. एक तरुण म्हणाला, स्वामी, मला नेहमी दुसऱ्यांची मदत लागते. स्वामी म्हणाले, जो स्वतःवर उभा राहतो त्याला जग नमतं. दुसऱ्यावर अवलंबून राहणारा कधीच पुढे जात नाही. शिकवण. स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं सामर्थ्य आहे. 7. कथा कृतज्ञता. एका भक्ताने विचारलं, स्वामी, माझ्याकडे थोडंच आहे, समाधान कसं मिळेल? स्वामी म्हणाले, जे आहे त्याबद्दल आभार मान. कृतज्ञता मनाला समाधान देते. शिकवण. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याच्याकडे नेहमी आनंद असतो. 8वी कथा नम्रतेचं सौंदर्य. एक विद्वान म्हणाला, स्वामी, माझ्याकडे ज्ञान आहे, लोकांनी माझी प्रशंसा करावी. स्वामी म्हणाले,